हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने 12 ते 15 मिनिटांचा भजन सत्संग आपल्यासमोर सादर करण्याची विनंती मला आपल्या खूप लाडक्या भागवत काकांनी केली. त्याप्रमाणे मी 2 भजनं, मराठी भजनं तुमच्यासमोर सादर करतो आणि थोडक्यात त्याचा अर्थ पण सांगतो. कलियुगामध्ये भगवंताचं नाम घेणं ही सगळ्यात मोठी अशी साधना सांगितलेली आहे. कलियुग केवल नाम आधारा, सुमेरी सुमेरी नर उतरही पारा, असं गोस्वामीजी म्हणतात. या कलियुगामध्ये नाम हे सगळ्यात मोठं साधन आहे, आधार आहे म्हणे. आणि नामाचा आधार घेतला की आपण हा भवसागर तरू शकतो. तर एक मराठीतलं खूप प्रसिद्ध भजन आहे, अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम. आपण या भजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम हे सदा सुखाचे, निधान जाणा परमेशाचे. राम नाम हे सदा सुखाचे, निधान जाणा परमेशाचे. पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जानकीची जणू जीवन ज्योती, जानकीची जणू जीवन ज्योती. प्रभु रामाची कोमल मूर्ती, प्रभु रामाची हो प्रभु रामाची, हे प्रभु रामाची कोमल मूर्ती. मंगल दर्शन पूर्ण विराम, मंगल दर्शन पूर्ण विराम, मंगल दर्शन पूर्ण विराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पंचप्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे. पंचप्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे. राम जणू निश्वास तयांचे, राम जणू निश्वास तयांचे. तनु संजीवन सुंदर धाम, तनु संजीवन सुंदर धाम, तनु संजीवन सुंदर धाम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम सगळ्यांनी म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र की जय. या गाण्यात काय म्हटलेलं आहे बघा. अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम. अविरत म्हणजे काय, विराम न ठेवता आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम यावं. श्रीराम जय राम जय जय राम हा तारक मंत्र आहे राम, आणि ते सतत आपल्या मुखामध्ये असावं असा इकडे एक प्रार्थना आहे. आता का म्हणून आपण भगवंताचं किंवा रामाचं नाम घ्यावं, ते म्हणतात राम नाम हे सदा सुखाचे. आपल्याला सुखाचे काय वाटतात, विषय सुखाचे वाटतात ना भरपूर, पण ते खरं नाही आहे सुख, कारण ते क्षणिक असतं. काही वेळ सुख मिळतं खरं, पण नंतर ते खूप बंधनं आपल्यावरती लागतात, किंवा काय आपल्याला शारीरिक वगैरे मानसिक वगैरे रोग होतात, आपण त्याच्यावरती आसक्त होऊन जातो. पण ते नित्य सुखाचे नाही आहेत. रामनाम हे सदा सुखाचे, पण रामाचं नाव आम्हाला नित्य आनंद देणारं असं आहे. आणि रामनामाने आपलं अंतःकरण शुद्ध होतं, आणि जो परमानंद आहे त्याची प्राप्ती आपल्याला होत असते. निधान जाणा परमेशाचे. परमेश म्हणजे कोण, आपले शिवजी. तर शिवजींचा सगळ्यात आवडता मंत्र म्हणजे राम नाम हा मंत्र आहे. ते सतत रामनाम घेत असतात, आणि भगवंताचं रूप आपल्या हृदयामध्ये ठेवतात, आणि मुखात रामनाम त्यांच्या नेहमी असतं. म्हणे पतित पावन अवघे नाम, म्हणजे जे त्यांचं पतन झालेलं आहे अशा लोकांचा जे उद्धार करतं, असं हे भगवंताचं नाम आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जानकीची जणू जीवन ज्योती, प्रभू रामाची कोमल मूर्ती. आता नामातून मूर्तीकडे आलेले आहेत. म्हणजे सीताजी जी आहेत, जानकी म्हणजे सीता माता, त्यांचं जीवन चालू आहे. कशामुळे, भगवंताची मूर्ती सतत त्यांच्या हृदयामध्ये असते, म्हणून त्यांचे जीवन ज्योत जी आहे हे प्रज्वलित असते. मंगल दर्शन पूर्ण विराम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि ह्या मूर्तीचं दर्शन कसं आहे, मंगल देणारं आहे, ऑस्पिशियसनेस देणारं आहे, आणि पूर्णविराम, बाकी सगळ्या इच्छांना पूर्णविराम असं हे भगवंताचं नाव आणि रूप. आता हनुमंताबद्दल पण म्हटलेलं आहे, हनुमान जयंती पण आहे ना. तर पंचप्राण हे सुताचे असं म्हटलेलं आहे. तर 5 प्राण जर आपल्या अंतःकरणात नसतील तर आपलं शरीर चालू शकत नाही. तर ह्या नामाची उपमा दिलेली आहे प्राणांशी. तर हनुमंतांचे पंचप्राण म्हणजे भगवंताचं नाम आहे. राम जणू निश्वास तयांचे. तर श्वासोच्छ्वास जो चालतो हे हनुमंताचं हे नाम आहे. आणि प्रत्येक नामागणिक ते भगवंताचं नाम घेत असतात. राम 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 चालू असतं. तनु संजीवन सुंदर धाम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्यांचं तन हे संजीवन आहे, अमर आहे. चिदानंदमय देह तुम्हारी, असं गोस्वामीजींनी म्हटलेलं आहे त्या वाल्मिकी प्रसंगात. आणि सुंदर धाम म्हणजे अयोध्या नगरी कशी आहे, सुंदर आहे. नंतर धामसुद्धा सुंदर आहे. असं श्रीराम जय राम जय जय राम. तर ॲडवाईस काय आहे, याच्यात सल्ला काय आपल्याला, की भगवंताचं नाम आपण सतत आपल्या मुखात ठेवावं. यानंतर अजून एक भजन, एक रामदास स्वामीजींची रचना आहे, ती पण तुमच्यासमोर ठेवतो.
बघा ही सगळी भजनं चिन्मय भजनावलीमध्ये आहे. ही भजनावली ही चिन्मय मिशन फोंडा केंद्रात प्रकाशित झालेली आहे. सुंदर रचना 700-750 भजनं याच्यात आहेत, स्तोत्र आहेत आणि अष्टोत्तर शतनामावले आहेत. खूप काही काही आहे, पूजाविधी आहेत, सूक्त आहेत. तर आपण अवश्य हे आपल्या सेंटरला मागवा. आणि याच्यात हे भजन आहे पेज नंबर 83, भजन नंबर 97. आणि इथे रामदास स्वामी आपल्याला प्रश्न करतात सगळ्यांना की अरे बाबांनो तुम्ही कधी रामाचं नाव घेणार? रामनाम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू रामनाम म्हणशील केव्हा? हे प्राणी म्हणजे काय, तर प्राण घेतं, तुम्ही श्वासोच्छ्वास करतो त्याला प्राणी म्हणतात. तर आपल्याला प्राणी म्हटलं म्हणे वाईट वाटून घेऊ नये. आपण श्वास घेतो ना आणि सोडतो म्हणे प्राणी झालो. प्राणी ती आता आपण आपला वेळ कशामध्ये आणि कुठे कुठे काय म्हणतो आपण त्याला वाया घालवतो. तर बालपण, तारुण्य, म्हातारपण हे सगळं याच्यात सांगितलेलं आहे. पहिले भजन म्हणतो ते मग स्पष्टीकरण किंवा अर्थ आपण नंतर बघूया. मजेशीर भजन आहे. राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? हे राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? बालपण आले आणि खेळण्यात गेले, बालपण आले आणि खेळण्यात गेले. बालपण आले आणि खेळण्यात गेले. बुद्धी नव्हती तेव्हा रे प्राण्या, बुद्धी नव्हती तेव्हा. बुद्धी नव्हती तेव्हा रे प्राण्या, बुद्धी नव्हती तेव्हा. बुद्धी नव्हती तेव्हा रे प्राण्या, अक्कल नव्हती तेव्हा. बुद्धी नव्हती तेव्हा रे प्राण्या, अक्कल नव्हती तेव्हा. राम नाम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? तारुण्य आले आणि धुंदीत गेले, तारुण्य आले आणि धुंदीत गेले. तारुण्य आले आणि धुंदीत गेले. तारुण्य आले आणि धुंदीत गेले. मिसाच होती तेव्हा रे प्राण्या, अक्कड होती तेव्हा. मिसाच होती तेव्हा रे प्राण्या, अक्कड होती तेव्हा. राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? म्हातारपण आले आणि खोकण्यात गेले, म्हातारपण आले आणि कोकणात गेले. म्हातारपण आले आणि खोकण्यात गेले. म्हातारपण आले आणि कोकणात गेले. भ्रमिष्ट होशील तेव्हा रे प्राण्या, भ्रमिष्ट होशील तेव्हा. भ्रमिष्ट होशील तेव्हा रे प्राण्या, भ्रमिष्ट होशील तेव्हा. राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील केव्हा? दास म्हणे प्राण्या जाशील तेव्हा, दास म्हणे प्राण्या जाशील तेव्हा. दास म्हणे जेव्हा प्राणी देवा. दास म्हणे प्राण्या जाशील, तेव्हा. विचारील जाब राम तुला रे प्राण्या, विचारील जाब राम तुला. विचारील जाब राम तुला रे प्राण्या, विचारील जाब राम तुला. राम राम म्हणशील तेव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील तेव्हा. राम राम म्हणशील तेव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील तेव्हा. राम राम म्हणशील तेव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील तेव्हा. राम राम म्हणशील तेव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील तेव्हा. राम राम म्हणशील तेव्हा, राम राम म्हणशील तेव्हा. राम राम म्हणशील तेव्हा. राम राम म्हणशील तेव्हा. यावर रामचंद्र की जय. तर समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, कधी म्हणे तुम्ही हे प्राण्या कधी तू राम नाम घेशील? कुठे कुठे आपण वेळ वाया घालवतो. बालपणात काय करतो, बालपण आले आणि खेळण्यात गेले. बालवयी खेळी रमलो.
तारुण्य नासले. तर खेळण्यात वेगवेगळी खेळणी आपल्याला खूप आकर्षित करत असतात, पण तेव्हा आपल्याला बुद्धी नसते, अक्कल नसते, आपला विवेक नसतो की बालपणात काय केलं पाहिजे, संस्कार वर्गाला गेलं पाहिजे, बालविहारात गेलं पाहिजे किंवा युवा केंद्रात गेलं पाहिजे. नाही, ही अक्कल नसते, पण आम्हाला सांगावं लागतं. पण आपल्या मुलांना खूप अक्कल आहे. ही नेहमी रेग्युलरली येतात आपल्या बालविहारला आणि युवा केंद्राला. बालपणापासून आपल्या चिन्मय मिशनशी संलग्न आहे ती मुलं सगळी. म्हणून स्वामी चिन्मयानंदजींनी बालविहार हे वर्ग सुरू केले, हे थोडी तरी त्यांना विवेकबुद्धी लहानपणापासूनच येवो म्हणून. तर बालपण आले आणि खेळण्यात गेले, बुद्धी नव्हती तेव्हा आणि अक्कल नव्हती तेव्हा, म्हणून रामनाम घेतलं नाही. बरं, आता तारुण्यपणात काय झालं म्हणे, तारुण्य आले आणि धुंदीत गेले. धुंद असतो त्याला, आपल्या मस्तीत असतो तो, तरुण असतो ना. मिजास होती तेव्हा आणि अक्कड होती तेव्हा. खूप अक्कड असते त्याला, गुरमी असते आपल्या तारुण्याची, जवानी का जोश म्हणतो ना. आणि त्यामुळे तो सगळ्या भोगामध्ये प्रवृत्त होत असतो आणि भगवंताचं नाव घेत नाही. आता म्हातारपणी म्हणतो, काय म्हणतात, म्हातारपणी आपण करू सगळं, पोस्टपोन करू. तर म्हातारपण काय, म्हातारपणी आले आणि खोकण्यात गेले म्हणे. खोकून खोकून आपण थकतो एकदम. राम राम म्हणायला लागली खोकली येते म्हणे काही मुलांना पण आपल्या. भजन होणारे मग खोकली येते, मी नाही म्हणत म्हणे. म्हातारपणी देवाचं नाव घेता येत नाही, कारण केलं तरी खोकला सुरू होतो. म्हणून म्हणतात भ्रमिष्ट होशील तेव्हा. आणि सगळं जीवनभर जे आपण चर्चा केली त्याच्यामुळे आपण भ्रमिष्ट होत असतो, त्याची चिंता करतो. नाही, भजगोविंदमध्ये काय म्हटलेलं आहे, बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणीसक्तः. मग काय, वृद्धस्तावत चिंतासक्तः, परमे ब्रह्मणी कोऽपि न सक्तः. रामदास स्वामी आपल्याला आठवण करून देतात की हे सगळं आपली बायोग्राफी आहे, तुम्ही फसू नका. लहानपणापासूनच सुरू करा भगवंताचं नाव घ्यायला. दास म्हणे प्राण्या जाशील तेव्हा, विचारील जाबराम तुला. किंवा तो हे शरीर सोडून जेव्हा जाणार परत पुढच्या प्रवासाला, तेव्हा राम भेटणार म्हणे. राम भेटणार माहीत नाही, पण यम अवश्य भेटणार. आणि तो तुम्हाला जाब विचारणार की काय केलं रे पोरा, काय केलं रे म्हाताऱ्या, किंवा काय केलं रे जीवा, तुला मनुष्याचा देह दिला मी, काय केलं तू, रामनाम घेतलं का नाही, हे सगळ्यात वेस्ट केला टाईम. म्हणून आता सांभाळ, पुढचा जन्म परत तुला अजून एक आम्ही देऊ. काय कुठला माणसाचा, आता तरी त्या भगवंताचं नाव घे, साधना कर. राम नाम राम राम म्हणशील तेव्हा रे प्राण्या, तू राम राम म्हणशील तेव्हा. असा हा सुंदर भजन आहे आपल्या यांचं. आणि याच्यानंतर आपण एक रामनाम संकीर्तन म्हणूया आणि संपूया. पूज्य गुरुजी जे नेहमी संकीर्तन करतात, पेज 66 भजन नंबर 34. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. बोलो राम 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 सीताराम, बोलो राम 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 सीताराम. बोलो राम 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 सीताराम, बोलो राम 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 सीताराम. बोलो राम 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 सीताराम, बोलो राम 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 सीताराम. बोलो राम 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 सीताराम. बोलो राम 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 सीताराम. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. बोलो राम 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 राजा राम, बोलो राम 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 राजा राम. बोलो राम 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 राजा राम, बोलो राम 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 राजा राम. बोलो राम 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 राजा राम. बोलो राम 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 राजा राम. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय
सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय 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 जय सिया राम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या आणि हनुमान जयंतीच्या हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. भगवंताची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांवरती सतत राहो. भगवंताचं नाम आपल्या मुखात नेहमी राहो आणि भगवंताचं रूप आपल्या हृदयामध्ये राहो आणि गुण जे आहेत ते आपल्या आचरणात येवो अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आणि या आपल्या वाणीला मी इथे विराम देतो. हरिः ओम.